नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महानगरपालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता आणि पर्यायी व्यवस्था न करता वराह पकड मोहीम राबवण्यात आल्याचा आरोप करत विविध समाज घटकांनी एकत्र येत जन आक्रोश क्रांती मोर्चा काढला. या कारवाईमुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. कैकाडी, वडार, शिकलगार, कोळी आदी पारंपरिक समाज घटकांचा वराह पालन हा प्रमुख व्यवसाय असून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण याच व्यवसायावर अवलंबून असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या निर्णयामुळे पारंपरिक व्यवसाय संकटात आल्याचा आरोपही करण्यात आला. मोर्चा दरम्यान जप्त केलेले वराह परत देणे, वराह प्रजनन व विकास धोरण लागू करणे, स्वतंत्र वराह विकास महामंडळ स्थापन करणे तसेच बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागण्या करण्यात आल्या. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर हा मोर्चा पार पडला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण जर पाहिलं तर काही ठराविक एक समुदाय आहे, त्या समुदायाने कुठेतरी खाजगीमध्ये येऊन काहीतरी तक्रार केली आणि कुठल्याही व्यक्तीला त्या वराह पालन जे आहे याच्यावरती आक्षेप नसताना कुठेतरी प्रशासनाने एकतर्फी कारवाई केली आपल्याला काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं. आणि त्याच्यावरती प्रशासनाला काही लोक वराह पालन करणारे अनेक लोक येऊन भेटले की आमचे वराह जे तुम्ही पकडलेले आहेत ते आम्हाला पुन्हा परत देण्यात यावेत, की आम्ही त्याचं योग्य ते संगोपन करू, योग्य ते कुठल्याही लोकांना त्रास होणार नाही याची काळजी करू. आणि तशा प्रकारची भूमिका न घेता त्यांना डायरेक्ट पर राज्यामध्ये ते वराह पालन जे करणारे लोक त्यांचे वराह पकडून त्यांना पर राज्यामध्ये पाठवण्यात आलं. म्हणून त्याच्या निषेधार्थ ते वराह पुन्हा परत जे मालक आहेत त्यांना कुठेतरी सुपूर्द करावेत अशा मागणी करता आज खरं तर मोर्चा आम्ही निवेदन स्वरूपाचा या ठिकाणी काढण्यात आला होता. आणि तो तशा प्रकारचं लेखी आश्वासन हे आम्हाला प्रशासनाने देखील दिलेलं आहे. जे वराह पकडलेले होते आम्ही ते पुन्हा त्या मालकांच्या ताब्यामध्ये देऊन त्यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना पुन्हा ते परत देऊ अशी आम्हाला त्यांनी खात्री या ठिकाणी दिलेली आहे. फक्त एक समाजाचं ऐकून एका दुसऱ्या छोट्या मोठ्या गरीब हातावर पोट भरण्या समाजाला टार्गेट करण्याचं काम प्रशासन जाणीवपूर्वक करतं. आणि या वरानी आपण जर पाहिले, इतिहास जर पाहिला तर जेव्हा औरंगजेब आलेला होता त्या औरंगजेबापासून धर्मांतर करण्याकरता, माय माऊलींचं रक्षण करण्याकरता ज्याच्या घराच्या आसपास गावापासून वस्त्यावर राहणाऱ्या लोकांचं संरक्षण जर त्या औरंगजेबाच्या काळामध्ये केलं असेल, ज्या घराबाहेर वरा दिसले, वरांचं पालन दिसलं, तिथून तो औरंगजेब त्याचं सैन्य निघून गेलं, मग ते घर सुरक्षित राहिलं, ते कुटुंब सुरक्षित राहिलं. आणि जर आपला जुना धर्माचा इतिहास जरी पाहिला तर पृथ्वीचा इतिहास पाहिला, पृथ्वी देखील समुद्रात स्थळाला गेली होती, पण ती पृथ्वी पुन्हा वर आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते वरा देवतांनी केलं होतं. म्हणून या जाणीवपूर्वक एक विशिष्ट समाज, औरंगजेबाचा समाज, हा त्या विचाराचा समाज कुठेतरी आपल्याला पुढे येतोय. जिहादी मानसिकता असणारे लोक पुढे येतात आणि कुठेतरी जाणीवपूर्वक या गोरगरीब समाजाला टार्गेट करण्याचं काम आपल्याला करायचं पाहायला मिळतं. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.